हाय हॅलो नमस्कार. श्री स्वामी समर्थ. सगळ्या यूट्यूब फॅमिलीचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि छोट्याशा ब्लॉग व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे. चला तर मग आज आहे शिवरात्र. त्या निमित्ताने सगळ्यांना शिवरात्रीच्या खूप साऱ्या गोड शुभेच्छा. भोलेबाबा तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण करो हीच प्रार्थना. सणवार म्हटलं की सडा रांगोळी ह्या सगळ्या गोष्टी आल्या. मला तर तशी फारशी रांगोळी काढता येत नाही, परंतु आमचे बाबा म्हणत असतात की ही जिलेबीची रांगोळी खूप छान दिसते. मग ती काढून घेतली. लगेचच आई म्हटल्या की तुळशीसमोर पण एक छोटंसं फूल काढ. या सगळ्या गोष्टी झाल्या आणि म्हटलं चला लगेचच देवदर्शन घेऊन येऊया. घराशेजारीच एक सुंदर मंदिर आहे वीरभद्राचं आणि तिथेच एक छानशी पिंड आहे महादेवांची. अगोदरच कुणीतरी पूजा करून गेलेलं होतं. खूप छान म्हणजे प्रसन्न वाटत होतं तिथं. मध्येच ऋत्विकची ही लुडबुड चालूच होती. अगोदर नंदीची पूजा करून घेतली, दही दुधांचा अभिषेक पण केला. आज शिवरात्र आहे म्हणूनच नाही तर इथं मी प्रत्येक सोमवारी माझ्या सवडीनुसार येत असते. एखाद्या सणावाराला पूजा करायची म्हटलं की एखादं फार मोठं मंदिर असावं, फार मोठी देवाची मूर्ती असावी असं काही नाही. भावना तर खरं तर महत्त्वाच्या असतात. इथं ऋत्विकचं मध्ये मध्ये चाललेलं आई मी करतो ग, आई मी करतो ग. म्हटलं कर. खरं तर आपणच मुलांना प्रोत्साहित केलं पाहिजे या सगळ्या गोष्टींना. मी शिवरात्रीनिमित्त कुठे भोलेबाबांच्या दर्शनासाठी गेला होतात का? गेला असाल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि नसल गेला तरीही कमेंटमध्ये हर हर महादेव लिहा. अशा पद्धतीने भोलेबाबांचा छानसा अभिषेक झाला आणि भस्म लावून घेतलं. माझी इकडं पूजा चालू होती आणि मुलांचा तिकडं मात्र दंगा चालू होता. तेवढ्यात शेजारच्या काकूही आल्या पूजेसाठी आणि आम्ही दोघींनी छानशी पूजा करून घेतली. खरं तर आज बेलपत्र काढायचं लक्षातच नव्हतं. मग काकूंनी मला थोडीशी बेलपत्र दिली आणि ही जी पिवळी फुलं आहे ना, ही आपल्या गार्डनमधली फुलं आहेत आणि ही फुलं वाहिल्यानंतर भोलेबाबांची पिंड इतकी खुलून दिसायला लागली ना, शब्दात वर्णन नाही करू शकत. इतकं छान वाटू लागलं आणि मन अगदी प्रसन्न होऊन गेलं. कोणशी बोलत बोलत इथं पूजा कधी झाली काही कळलं नाही. तर त्या सांगत होत्या मला पिंड कधी बसवली, काय बसवली आणि हा प्रसाद त्याच घेऊन आलेल्या होत्या. नंतर छान असा दिवा लावून घेतला, धूप लावला, अगरबत्ती आणि आरती केली आम्ही सगळ्यांनी मिळून. नंतर ऋत्विक म्हटला आई आपल्याला ते भोलेबाबांचं सॉन्ग येतं ते म्हणूया का? म्हटलं चल. त्याची इच्छा होती तर मग ते म्हणून घेतलं त्याच्याबरोबर. आशुतोष शशांक शेखर चंद्रमौली चिदंबरा कोटी कोटी प्रणाम शंभू कोटी नमन दिगंबरा कोटी कोटी प्रणाम शंभू कोटी नमन दिगंबरा. भोलेबाबांची यथासंग पूजा आरती झाली. मग तुळशीचं दर्शन घेतलं आणि म्हटलं मंदिरात दर्शन घेऊया. हे आहे वीरभद्राचं मंदिर आणि इथंच शेजारी बाबांची कुटीसुद्धा आहे. कुटीत दर्शन घेतलं आणि आता मात्र लागली होती खूप भूक. मुलांना म्हटलं चला पटपट दर्शन घ्या आणि आता घरी जाऊया. आई बाबा वाट बघत असतील. आम्हाला येऊपर्यंत आईंनी शेंगदाण्याच्या आमटीचा मसाला पाट्यावरती वाटून ठेवलेला, कारण लाईट नव्हती आज. लगेचच गॅसवरती कढई ठेवली, छान असं साजूक तूप टाकलं आणि हे जे वाटण होतं आईंनी वाटलेलं, हिरवी मिरची, शेंगदाणा आणि मीठ, हे छान असं तेल सुटेपर्यंत परतून घेतलं आणि त्याच्यात आपल्याला हवं तेवढं पाणी टाकायचं. गरम पाणी टाकलं तर छान होतं आणि जेवढं आपण त्याला उकळू, जेवढं घट्ट करू तर इतकं छान टेस्टी लागतं ते. मग लगेचच एका बाजूला ट्रान्सफर केलं पातेल्यात मी हे. तुम्ही जर ही उपवासाची शेंगदाण्याची आमटी बनवत नसाल तर एकदा नक्की ट्राय करा, खूप आवडेल. आणि शेजारी लगेचच रताळं उकडायला टाकली. घरात तसं रताळं कुणाला आवडत नाही, बाबांना आवडतं, सो त्यांच्यासाठी उकडायला ठेवलं. आणि इकडे लगेच शाबू परतवून घ्यावा म्हटलं तर इथं हिरव्या मिरचीचा ठेचा टाकला आहे तुपामध्ये आणि हा शाबू रात्रीच भिजत ठेवलेला मी. इतका छान टम्म फुगला होता तो आणि म्हटलं लगेचच बनवून घ्यावी, कारण मुलांना खूप भूक लागली होती. 10 वाजत आले होते. मग लगेचच परतायला घेतला.
तुम्ही महाशिवरात्रीचा उपवास केला की नाही हे कमेंटमध्ये सांगा आणि तुमची शाबू बनवण्याची पद्धत कशी आहे अशीच असेल तर व्हिडिओला लाईक करा. छान असा 3-4 मिनटं मी हा शाबू मिरचीमध्ये परतवून घेतला. नंतर शेंगदाण्याचा कूट टाकला. हा भाजलेला शेंगदाण्याचा कूट होता आणि छान असा मिक्स करून घेतला. नंतर त्यावर झाकण ठेवून थोडासा वाफेवर होऊ द्यायचा, म्हणजे खूप छान होतो हा. मग गरम गरम सगळ्यांनीच इथं खाऊन घेतलं आणि थोडासा दुपारी आराम केला. असा होता आजचा दिवस. नंतर थोडासा ऋत्विकचा अभ्यास घेतला, त्याला समजावून सांगितल्या काही गोष्टी. आणि कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार मानते. भेटूया पुन्हा अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत मस्त राहा, स्वस्त राहा. रामकृष्ण हरी.